आता संशोधनाच्या मर्यादा काय आहेत ते आज आपण बघूया. तर संशोधन जे आपण करतो त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. जशी त्याची व्याप्ती प्रत्येक मुद्द्यामध्ये जशी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे, त्याप्रमाणे त्याला काही मर्यादा सुद्धा असतात. तर संशोधनाच्या मर्यादा कोणत्या कोणत्या आहेत? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संशोधन विषयाची मर्यादा निश्चित करणे. म्हणजे आपला जो जो संशोधनाचा विषय आपण घेतलेला आहे किंवा जी समस्या आपण संशोधनासाठी घेतलेली आहे, तर त्याची आपण मर्यादा निश्चित करणं महत्वाचं असतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपला विषय जर असा असेल की गायत्री मंत्र जपाचा पालक या वनस्पतीच्या बीजांकुरणावर होणारा परिणाम अभ्यासणे किंवा गायत्री मंत्र जपाचा अ, वनस्पतींवर होणारा परिणाम अभ्यासणे असं जर आपण विषय घेतला असेल, तर याची मर्यादा कशी निश्चित करायची? तर गायत्री मंत्र किती वेळ आपण हे करणार आहोत, किती वेळासाठी म्हणून आपण तो लावणार आहोत वनस्पतीजवळ किंवा वनस्पतींच्या बीजांकुरणावर जर परिणाम बघायचा असेल, तर मग कुठल्या वनस्पतीच्या हे एक मर्यादित केलं पाहिजे, की आता वनस्पती असंख्य आहेत. निसर्गामध्ये असंख्य वनस्पती आहेत. प्रत्येकाच्या बीजांकुरणाचा वेळ किंवा बीजांकुरणाचा जो वेग आहे, तो वेगवेगळा असतो. मग आपण प्रत्येक वनस्पतीच्या बीजांकुरणाचा वेळ बीजांकुरणावर आपण प्रयोग करू शकतोय का? तर नाही करू शकत. म्हणून कुठलं तरी एकच वनस्पती आपण प्रयोगासाठी घेणार. तर मग काय विषय घ्यायला पाहिजे, की गायत्री मंत्र जपाचा पालक या वनस्पतीच्या बीजांकुरणावर होणारा परिणाम अभ्यासणे. असं कुठली तरी एकच वनस्पती आपण त्यासाठी निश्चित करतो किंवा मर्यादित करतो. त्यानंतर दुसरी मर्यादा कोणती आहे? तर क्षेत्र मर्यादा. आपलं संशोधनाचं जे क्षेत्र आहे, त्या क्षेत्राची सुद्धा मर्यादा निश्चित करणं आवश्यक आहे. कारण का? तर मंत्रजपाचा बीजांकुरणावर होणारा परिणाम यावर जर आपण संशोधन करायचं आहे, तर मग मंत्र जप म्हणजे मग आता कोणता मंत्र घ्यायचा? आता वेदांचा जर अभ्यास केला किंवा वेद जर आपण बघितले, तर वेदांमध्ये असे हजारो मंत्र सांगितलेले आहेत. मग प्रत्येक मंत्राचा जर परिणाम बघायचा म्हणलं, तर ते शक्य नाही होणार. म्हणून कुठला तरी एकच मंत्र आपण प्रयोगासाठी म्हणून घेणार आहोत. म्हणून मग ओंकार जप किंवा गायत्री मंत्र असा कुठला तरी एकच मंत्र आपण प्रयोगासाठी घेणार आहोत. म्हणजेच आपण त्या संशोधन क्षेत्राची मर्यादा निश्चित करतो. हे झालं क्षेत्र मर्यादा. नंतर तिसरी मर्यादा कोणती आहे? तर ती भौगोलिक मर्यादा. म्हणजे संशोधनाची ही जी प्रक्रिया आहे ती अतिशय व्यापक असते. खूप मोठी असते ही प्रक्रिया आणि त्याला अशा वेळेस भौगोलिक मर्यादा निश्चित करणं गरजेचं असतं. आता उदाहरण जर घ्यायचं झालं, तर उदाहरणार्थ टाटा कंपनी नवी मुंबई येथील आय-टी कंपनीच्या व्यक्तींच्या ब्लड प्रेशरवर ओंकार साधनेचा होणारा परिणाम अभ्यासणे. असा जेव्हा विषय घेतो, त्यावेळी आपण क्षेत्र मर्यादा आता जर आय-टी कंपनीतल्या व्यक्तींवर जर प्रयोग करायचा असेल, तर जगभरात लाखो आय-टी कंपन्या आहेत. तर आपण किती आय-टी कंपन्या घेणार ना? तर म्हणून त्या संशोधन क्षेत्राची मर्यादा निश्चित करण्यासाठी, त्याला एक मर्यादा घालण्यासाठी आणि आपल्याला प्रक्रिया आपली सहज सोपी करण्यासाठी म्हणून आपण कुठल्यातरी एकाच शहरातली किंवा एकच कुठली तरी कंपनी आपण घेणार आणि तिथं जो काही स्टाफ आहे किंवा तिथं काम करणारे जे लोक आहेत, त्यांचीच फक्त निवड करणार आणि त्यांच्यावरच फक्त प्रयोग करणार आणि मग निष्कर्ष काढणार. म्हणून मग टाटा कंपनी नवी मुंबई येथील आय-टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या ब्लड प्रेशरवर ओंकार साधनेचा होणारा परिणाम अभ्यासणे असा आपण विषय घेतो. ही झाली भौगोलिक मर्यादा. म्हणजे एका ठराविक शहरामधील, एका ठराविक कंपनीमधीलच फक्त व्यक्तींचा आपण प्रयोगासाठी निवडतो. याला म्हणायचं भौगोलिक मर्यादा. नंतरची मर्यादा कुठली आहे? तर कालावधी मर्यादा. म्हणजे संशोधन प्रक्रियेसाठी आपण जो प्रयोग करणार आहे, तर तो प्रयोग किती काळासाठी करायचा? 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष. काहीतरी एक कालावधी निश्चित करणं आवश्यक आहे ना, नाहीतर आपण असंच नुसतं प्रयोग किती दिवस करत बसणार. म्हणून वेळेची जी मर्यादा आहे, ती सुद्धा महत्वाची आहे. अन्यथा वेळेची मर्यादा संशोधनावर
नकारात्मक प्रभाव पाडू शकते. आता जसं मर्यादा आपण म्हणजे कालावधी खूप जास्त ठेवून जसं उपयोग नाहीये, तसं खूप कमी कालावधी सुद्धा ठेवून उपयोग नाहीये. फक्त एकच महिना जर तुम्ही यौगिक प्रक्रिया केल्यात आणि लगेच निष्कर्ष काढायचं म्हणलं, तर मग निष्कर्ष चुकीचे येण्याची शक्यता असते किंवा जे अपेक्षित परिणाम आहेत, ते तसे परिणाम तुम्हाला दिसणार नाहीत. म्हणून कालावधी जो आहे प्रयोगाचा किंवा संशोधनाचा, तो खूप कमी पण असता कामा नये किंवा खूप जास्त पण असता कामा नये. म्हणून संशोधन कार्याची आखणी करताना वेळेची मर्यादा लक्षात घेणं हे अतिशय महत्वाचं असतं. त्यानंतरची मर्यादा म्हणजे आर्थिक मर्यादा. आता संशोधन आपण करायचंय म्हटल्यानंतर त्या संशोधनासाठी जो काही खर्च येणार आहे, तो खर्च सुद्धा आपल्यालाच करावा लागणार आहे ना. जर संशोधनामध्ये खूप खर्च येणार असेल आणि तेवढा खर्च जर आपल्याला परवडणारा नसेल, तर मग संशोधन अर्ध्यातच बंद पडू शकतं किंवा पुढे आपण ते संशोधन योग्यरित्या करू शकत नाही. म्हणून आधीच आपण जो विषय घेतलाय, त्या विषयामध्ये काय-काय प्रयोग करायला लागणार आहेत, काय-काय साहित्य लागणार आहे, किती खर्च येणार आहे, याचं प्लॅनिंग हे आधीच केलं गेलं पाहिजे आणि मग त्या दृष्टीनं आपल्याला परवडेल किंवा आपल्याकडे जेवढे पैसे आहेत किंवा जेवढा आपण खर्च करू शकतोय, त्या दृष्टिकोनातूनच तसंच संशोधनाची आखणीही केली पाहिजे. आणि आर्थिक बाबींमुळं संशोधन कार्यावर खूप प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, गायत्री मंत्र जपाचा वनस्पतीमधील क्लोरोफिल, क्लोरोफिल म्हणजे काय? हरितद्रव्य. तर वनस्पतींमधील क्लोरोफिल या घटकावर होणारा परिणाम अभ्यासणे. असा जर आपण विषय घेतला, तर त्यासाठी क्लोरोफिल हे घटक काय आपण मोजू शकतो का वनस्पतीमधला खरी? तर नाही मोजू शकत. त्याच्यासाठी आपल्याला एखाद्या चांगल्या लॅबोरेटरीमध्ये जावं लागेल आणि तिथं जाऊन ते वनस्पतीमधल्या क्लोरोफिलची तपासणी करावी लागेल. मग अशा प्रयोगशाळेत जाऊन जर तपासणी करायची असेल, तर त्याच्यासाठी खर्च येणार. आपल्याला कोणी फुकटात नाही करून देणार आहे तपासणी आणि आपण काय एकच रोप नाही लावणार. कमीत कमी 15-20 रोपं लावणार आणि त्या प्रत्येकातलं क्लोरोफिल आपण तपासून बघावं लागणार आपल्याला. आणि इतक्या सगळ्या आधी टेस्ट करायच्या, मग मध्ये एकदा टेस्ट करायचं संशोधनाच्या मध्ये आणि सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा तपासण्या करायच्या त्या क्लोरोफिलच्या. तर इतक्या वेळा टेस्ट करायचा म्हटल्यानंतर इतक्या वेळा तो जो काही खर्च येईल, तो खर्च हा खूप मोठा खर्च असतो. मग तेवढा खर्च जर आपण करू शकत नसेल, तर ते संशोधन आपलं अर्धवट राहील किंवा 3 वेळा करायचं तर त्या ठिकाणी आपण खर्च वाचवण्यासाठी 2च वेळा केलं. तर मग काय होईल? निष्कर्ष बरोबर निघणार नाहीत आणि संशोधन हे अचूक होणार नाही. म्हणून संशोधकानं काय केलं पाहिजे, की आपल्या आर्थिक बाबींची मर्यादा ठरवून संशोधन कार्य केलं पाहिजे. तर अशा प्रकारे संशोधन विषयाची मर्यादा निश्चित करणे, संशोधन क्षेत्राची मर्यादा निश्चित करणे, भौगोलिक मर्यादा निश्चित करणं, कालावधीची मर्यादा निश्चित करणं आणि आर्थिक मर्यादा निश्चित करणं, ह्या सगळ्या संशोधनाच्या मर्यादा आहेत. याशिवाय अजून कोणकोणत्या मर्यादा आहेत? तर नमुना मर्यादा, तथ्यांची संमिश्रता आणि संशोधकाचं ज्ञान आणि संशोधकाचा अनुभव मर्यादित असणं. या सुद्धा गोष्टींचा संशोधनावर खूप मोठा प्रभाव पडतो. आता नमुन्याची मर्यादा म्हणजे काय? आता संशोधनाची जी प्रक्रिया आहे ती अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया असते. त्याच्यामुळं नमुन्याची मर्यादा ठरवणं हे अतिशय गरजेचं असतं. नमुना म्हणजे काय? तर ज्या गोष्टीवर आपण प्रयोग करणार असतो, म्हणजे आता समजा वनस्पतींवर प्रयोग करणार आहे, तर ते वनस्पतींना नमुना म्हणतात किंवा काही व्यक्तींवर आपण जर प्रयोग करणार आहे, तर त्या व्यक्तींना नमुना असं म्हणतात किंवा जर आपण प्राण्यांवर करणार असू प्रयोग संशोधनासाठी, तर ते प्राण्यांना म्हणजे जे काही आपण निवडतो, ज्याच्यावर प्रयोग करायचे त्याला नमुना असं म्हणतात. तर त्या नमुन्याची सुद्धा मर्यादा निश्चित करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आता जर गायत्री मंत्र जपाचा वनस्पतीच्या बीजांकुरणावर होणाऱ्या परिणामाचा जर अभ्यास करायचा आहे, तर या ठिकाणी पृथ्वीवर लाखो प्रकारच्या वनस्पती आहेत. आपल्याला कोणत्या प्रकारच्या वनस्पतींचा समावेश करायचा आहे, ही मर्यादा ठरवली पाहिजे. जसं पालक या वनस्पतीची बियाणं पुरताच आपण संशोधन हे मर्यादित ठेवलं जातं. किंवा आता जर पालकाच्या बीजांकुरणावर जर प्रयोग करायचा आहे, तर ती पालकाची रोपं किती लावायची? 50, 100, 200
आपल्याला आपल्या आवाक्यात जेवढं असेल तेवढंच आपण त्याची मर्यादा निश्चित करू शकतो, की बाबा 20 रोपं किंवा 15 रोपं किंवा फार फार तर 25 रोपं आपण लावू आणि त्याच्यावर बीजांकुरणावर आणि त्यांच्या बीजांकुरणावर काय परिणाम होतो ते आपण अभ्यासू शकतो. अगदीच 2-5 रोपं लावून पण काही उपयोग नाही, कारण ते संशोधन व्यवस्थित होणार नाही. किंवा 50-100 अशी जर बियाणं लावली आणि त्याच्यावर परिणाम बघायचं म्हणलं, तर ते सुद्धा शक्य होणार नाही. किंवा अनेक प्रकारच्या वनस्पतींवर प्रयोग करायचं म्हणलं, तर ते सुद्धा शक्य होणार नाही. म्हणून कुठलीतरी एकच वनस्पती आपण निवडायची आणि त्या वनस्पतींची किती बियाणं आपण रुजण्यासाठी टाकणार आहोत, ती सुद्धा मर्यादा आपण निश्चित करायला लागते. त्याला म्हणायचं नमुना मर्यादा. किंवा दुसरं एखादं उदाहरण द्यायचं झालं, की बाबा शाळेतल्या विद्यार्थ्यांवर जर काही प्रयोग करायचा असेल, की उदाहरणार्थ ओंकार साधनेचा विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर होणारा परिणाम अभ्यासणे, असा जर आपण विषय घेतला, तर त्यामध्ये एखाद्या शहरामध्ये हजारो शाळा आहेत. हजारो शाळांमध्ये प्रत्येक शाळेत हजारो विद्यार्थी आहेत. मग इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांवर आपण प्रयोग करणार आहे का? नाही. तर आपण कुठलीतरी एकच शाळा घेणार आणि त्या शाळेतल्या सुद्धा एक ठराविक 2 वर्ग किंवा एक ठराविक वयोगटातलेच विद्यार्थ्यांची आपण निवड करणार. कारण 5 वर्षाच्या मुलावर केला जाणारा प्रयोग आणि 15 वर्षाच्या मुलावर केला जाणारा प्रयोग, त्याचा जो होणारा परिणाम आहे, याच्यामध्ये खूप मोठी तफावत येणार आहे. म्हणून आपण 5 ते 7 वर्ष किंवा 8 ते 12 वर्ष असा एक वयोगट आपण निश्चित करतो. म्हणजे नमुन्याची मर्यादा ठरवतो. ठीक आहे? याला म्हणायचं नमुना मर्यादा. त्यानंतर पुढची जी मर्यादा आहे संशोधनाची ती म्हणजे तथ्यांची संमिश्रता. तथ्यांची जी संमिश्रता आहे, तथ्य म्हणजे काय, की उदाहरणार्थ पूर्ण दिवसभर व्यक्तीचं वर्तन जे आहे, ते एकसारखं नसतं. सकाळी वेगळं असतं, दुपारी वेगळं असतं, रात्री झोपायच्या आधी तो थकलेला असतो, त्यावेळी त्याचं वर्तन वेगळं असतं. किंवा एखादी व्यक्ती सकाळी उठल्या-उठल्याही फ्रेश असते, उत्साही असते. दुपारी तिचं वर्तन वेगळं असतं, म्हणजे जेवण झाल्यावर त्यांना थोडीशी माणसाला सुस्ती येते. त्यावेळी तो काही इतका उत्साही असत नाही. त्यानंतर संध्याकाळी दिवसभराच्या कामानं तो खूप थकून गेलेला असतो. त्यामुळे त्याच्या वर्तनात थोडासा बदल होतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेवर जर संशोधन करायचं असेल, तर सकाळची वेळ निश्चित करणं योग्य ठरतं. म्हणजे तथ्यांची संमिश्रता म्हणजे काय? तर एखादा परिणामावर जर काय परिणाम होतो ते जर योगाचा काय परिणाम होतो हे जर अभ्यास करायचा असेल, तर त्यावेळी आपण ती वेळ एक निश्चित केली पाहिजे किंवा एक दिवस सकाळी योगाभ्यास करून घ्यायचा, एक दिवस संध्याकाळी योगाभ्यास करून घ्यायचा. असं जर केलं, तर त्याची जी तथ्य जे आहेत, तथ्य म्हणजे होणारा परिणाम जो आहे किंवा निरीक्षण जे आहे, तर ते निरीक्षण वेगळं-वेगळं येईल ना. तर असं ते संमिश्र तथ्य किंवा संमिश्र परिणाम आपल्याला जर नको असतील, एकाच वेळी जर आपण योगाभ्यास करून घेतला आणि जर त्याच्या परिणामांचा अभ्यास केला, तरच आपल्याला ती तथ्य किंवा तो जो परिणाम आहे, तो आपल्याला अचूक किंवा योग्य असा मिळेल. नाहीतर काय होईल, चुकीचे निष्कर्ष निघू शकतात आणि संशोधन पण मग योग्य होणार नाही. तर ही झाली तथ्यांची संमिश्रता. म्हणून एक ठराविक वेळ आपण निश्चित करत असतो प्रयोगासाठी. त्यानंतर संशोधकाचं ज्ञान आणि संशोधकाचा अनुभव मर्यादित असणं. म्हणजे प्राथमिक तथ्य संकलनाचा एखाद्याला जर व्यापक अनुभव असेल किंवा संकलन पद्धतीच्या अंमलबजावणीचं स्वरूप सदोष असण्याची शक्यता आहे. संशोधन क्षेत्रात मागील अभ्यासाचा जर अभाव असेल, तर ते संशोधन योग्य होत नाही. म्हणजे संशोधकाला व्यवस्थित त्या विषयाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ समजा गायत्री मंत्र जपाचा वनस्पतीच्या बीजांकुरणावर होणारा परिणाम अभ्यासणे असा जर विषय असेल, तर आधी गायत्री मंत्र त्याला माहिती असला पाहिजे. व्यवस्थित तो त्याला स्वतःला म्हणता आला पाहिजे. त्याचा अर्थ त्याला माहिती असला पाहिजे. त्यानंतर ज्या बीजावर त्याचं प्रयोग करायचा आहे, तर ती बीज कोणत्या वनस्पतीची आहेत, तर त्या वनस्पतींचं सुद्धा पूर्ण ज्ञान त्याला असणं आवश्यक आहे. त्यामुळं जर ज्ञान नसेल व्यवस्थित, तर ते संशोधन व्यवस्थित होणार नाही. आणि दुसरं म्हणजे संशोधकाचा अनुभव. एखाद्या मोठ्या संशोधकाच्या हाताखाली
जर त्यानं काम केलेलं असेल तर त्याला तथ्य संकलन किंवा नमुना निवड, विषयाची निवड या सगळ्या गोष्टींचा थोडा थोडा प्राथमिक अनुभव आलेला असतो. त्यामुळे तो स्वतःचं संशोधन करताना त्या अनुभवाचा त्याला उपयोग होतो आणि तो चांगल्या प्रकारे संशोधन करू शकतो. म्हणून संशोधकाचं ज्ञान आणि संशोधकाचा अनुभव हा जर चांगला असेल तर संशोधन चांगलं होऊ शकतं आणि ते जर अगदीच मर्यादित असेल तर संशोधन अपूर्ण होऊ शकतं किंवा संशोधनाचे अचूक निष्कर्ष निघू शकत नाहीत. म्हणून संशोधकाचं ज्ञान आणि अनुभव हे चांगल्या प्रकारे असणं आवश्यक आहे. तेव्हा संशोधकानं आधी त्या विषयाबाबतीतलं ज्ञान प्राप्त करावं, वाचन करावं, समजून घ्याव्यात सगळ्या गोष्टी. त्यानंतर एखाद्या मोठ्या संशोधकाच्या हाताखाली काम करून थोडा अनुभव घ्यावा आणि मग स्वतःचं संशोधन करावं. या झाल्या संशोधनाच्या सगळ्या मर्यादा. याच्यावर सुद्धा परीक्षेत मोठा प्रश्न येऊ शकतो. संशोधनाच्या मर्यादा स्पष्ट करा. त्यावेळी मग हे सगळे मुद्दे लिहायचे. मुद्दे लक्षात ठेवायचे फक्त. बाकीचं स्पष्टीकरण तुमचं तुम्ही लिहू शकाल एखादं उदाहरण देऊन. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे उत्तम संशोधनकर्ता किंवा आदर्श संशोधनकर्त्याची गुणवैशिष्ट्य. तर आदर्श संशोधक कुणाला म्हणायचं? आदर्श संशोधक किंवा उत्तम संशोधनकर्ता कोण असतो? त्याचे काय गुणवैशिष्ट्य आहेत ते आपण बघूया. आता संशोधनाचं यश किंवा अपयश जे आहे ते मोठ्या प्रमाणावर संशोधनकर्त्याच्या गुणांवर अवलंबून असतं. संशोधनकर्त्याच्या अंगी जर चांगले गुण असतील तर तो अतिशय उत्तम संशोधन करू शकतो. पण तेच जर गुण नसतील, जे असणं आवश्यक आहे, पण ते जर नसतील तर संशोधन उत्तम होणार नाही. आता संशोधनकर्त्यासाठी कर्त्याला कोणते गुण आवश्यक आहेत किंवा आदर्श संशोधक कोणाला म्हणायचं? तर हे संशोधनकर्त्याचे 2 प्रकारचे गुण असतात. 2 प्रकारचे गुण कोणते आहेत? तर एक म्हणजे विशिष्ट गुण आणि दुसरं म्हणजे सामान्य गुण. आता विशिष्ट गुण म्हणजे काय? तर त्या संशोधकाचे जे वैयक्तिक गुणधर्म आहेत, त्याची जी वैयक्तिक त्याचा जो स्वभाव आहे, त्याला म्हणायचं विशिष्ट गुण, स्पेशल क्वालिटीज. आणि दुसरा प्रकार म्हणजे दुसऱ्या प्रकारचे गुण म्हणजे कुठले? तर सामान्य गुण. सामान्य गुण म्हणजे जनरल क्वालिटीज. जनरल क्वालिटीज हे म्हणजे जे सगळ्याच संशोधकांकडं असणं आवश्यक आहे. आणि विशिष्ट म्हणजे त्याचे स्वतःचे स्वाभाविक गुणधर्म. तर आधी आपण विशिष्ट गुण बघूया. संशोधनाचं यश, अपयश हे संशोधकाच्या या दोन्ही प्रकारच्या गुणांवर अवलंबून आहे, विशिष्ट आणि सामान्य. तर विशिष्ट गुण जे आहेत ते वैयक्तिक असतात आणि ते संशोधनकर्त्याच्या स्वभावाशी निगडीत असतात. आता पहिला गुण म्हणजे काय? तर विषयाचं ज्ञान. संशोधनासाठी जो विषय घेतलेला आहे, त्या विषयाचं ज्ञान त्याला असणं आवश्यक आहे. पूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे आणि त्याच्याशी संबंधित जे काही साहित्य आहे किंवा जे काही सायन्स आहे, त्याचा पूर्ण त्यानं अभ्यास केलेला असणं आवश्यक आहे. काही येत नाहीये, फारशी माहिती नाही, काही ज्ञान घेतलेलं नाही, वाचन नाही, काही नाही आणि निघाले संशोधन करायला. मग ते संशोधन होईल का व्यवस्थित? नाही होणार. म्हणून विषयाचं ज्ञान व्यवस्थितपणे संशोधकानं घेतलेलं असणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यानं प्रत्यक्ष काही गोष्टी प्रत्यक्ष बघितलेल्या असल्या पाहिजेत, अनुभवलेल्या असल्या पाहिजेत. त्या विषयाशी संबंधित जे काही साहित्य आहे, ते सगळं त्यानं वाचलं पाहिजे. आता जर एखाद्याला वाचनाची अजिबात आवडच नसेल, त्यामुळं तो जर वाचतच नसेल, तर मग विषयाचं ज्ञान नीट होणार नाही आणि जर विषयाचं आकलन झालं नाही, तर मग तो संशोधन कसा करणार? बरोबर आहे ना? म्हणून विषयाचं ज्ञान घेणं आणि विषयाचं आकलन करून घेणं हा एक विशिष्ट गुण आदर्श संशोधनकर्त्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा जो विशिष्ट गुण आहे तो म्हणजे संशोधन पद्धतीचं ज्ञान, नॉलेज ऑफ रिसर्च मेथड. आता मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की 2 प्रकारच्या पद्धती आहेत संशोधन पद्धती. कृती संशोधन, उपयोजित संशोधन, प्रायोगिक संशोधन आणि दुसऱ्या प्रकारचं म्हणजे ऐतिहासिक संशोधन, प्रायोगिक संशोधन पद्धती, ऐतिहासिक पद्धती, सर्वेक्षण पद्धती अशा वेगवेगळ्या पद्धती संशोधनाच्या आहेत. तर ह्या सगळ्या पद्धतींचं ज्ञान संशोधकाला असणं गरजेचं आहे. तरच तो व्यवस्थित संशोधन करू शकेल. मग जर आपण जे संशोधन करणार आहोत, ते कोणत्या पद्धतीनं करायचे?
ऐतिहासिक पद्धतीनं करायचे, सर्वेक्षण पद्धतीनं करायचे का प्रायोगिक पद्धतीनं करायचे, ती पद्धत त्याला ठरवता आली पाहिजे आणि त्या पद्धतीचं पूर्ण ज्ञान त्याला असणं आवश्यक आहे आणि योग्य पद्धतीनंच संशोधन त्यानं केलं पाहिजे. जर एखाद्या विषयाला चुकीच्या पद्धतीनं जर संशोधन केलं, तर ते संशोधन व्यवस्थित होणार नाही किंवा त्याचे योग्य असे अचूक निष्कर्ष काढता येणार नाहीत. म्हणून संशोधन पद्धतींचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि योग्य ती पद्धत त्याला निवडता आली पाहिजे. नंतर संशोधनात व्यक्तिगत रुची, पर्सनल इंटरेस्ट इन रिसर्च. म्हणजे करण्यामध्ये, रिसर्चमध्ये त्याला रस असणं आवश्यक आहे. रिसर्च करण्यात संशोधकाला रुची असणं आवश्यक आहे. व्यक्तिगत रुची त्याची त्याला स्वतःला आवड पाहिजे रिसर्चची. जर ती नसेल तर तो कंटाळा करेल. बऱ्याच गोष्टींमध्ये अभ्यास करण्यामध्ये किंवा तथ्य संकलनामध्ये किंवा नमुन्यांची निवड करण्यामध्ये प्रत्येक गोष्टीत तो कंटाळा करेल किंवा त्याला त्याच्यात रस नसेल तर तो अभ्यासही करणार नाही त्याचा आणि त्यामुळं मग संशोधन व्यवस्थित होणार नाही. म्हणून संशोधकाला रिसर्चमध्ये रुची असणं किंवा इंटरेस्ट असणं आवश्यक आहे किंवा ज्या विषयामध्ये आपल्याला रस आहे, जो विषय आपल्याला विषयामध्ये रिसर्च करायला आपल्याला आवडेल, असाच विषय संशोधनासाठी घेतला गेला पाहिजे. तरच ते संशोधन आदर्श होईल. त्यानंतर पुढचा जो गुण आहे तो म्हणजे निष्पक्षता, अनबायस्ड. म्हणजे जे काही आपल्याला संशोधन करायचं आहे, ते संशोधन करताना प्रत्येक गोष्टीत तो निपक्षपाती असणं आवश्यक आहे. म्हणजे त्या संशोधनामध्ये कुठल्याही प्रकारचा त्या संशोधनाबद्दल किंवा विषयाबद्दल किंवा जे नमुने आपण निवडलेले आहेत, त्या नमुन्यांबद्दल मनामध्ये पूर्वग्रह असता कामा नयेत किंवा मनामध्ये कोणतेही दूषित विचार असता कामा नयेत किंवा कोणत्याही विशेष गोष्टीबद्दल आसक्ती सुद्धा असता कामा नये. संशोधनातल्या ज्या संकल्पना आहेत आणि त्या संकल्पना आणि येणारे निष्कर्ष याची निपक्षपाती त्याला चिकित्सा करता आली पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी जाऊन योगाभ्यास जर घ्यायचा असेल, काही व्यक्तींची आपण निवड केलेली आहे आणि योगाभ्यासाचा परिणाम जर अभ्यासायचा आहे, तर त्या ठिकाणी जाऊन जर योगाभ्यास जर घ्यायचा असेल, तर तो एरिया जो आहे, तो धोकादायक असता कामा नये किंवा तो धोकादायक असा जर तो एरिया असेल, तर आधीच एक पूर्वग्रह मनात जर ठेवला, की नाही बाबा तो एरिया धोकादायक आहे, तर तिथे जाऊन व्यवस्थितपणे योगाभ्यास घेतला जाणार नाही. किंवा तिथे पक्षपातीपणा तुम्ही करता कामा नये किंवा काही बाबा खूप श्रीमंत व्यक्ती आहेत, काही गरीब आहेत, तर जे श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं चांगला योगाभ्यास करून घ्यायचा. गरीब व्यक्तींच्याकडे काही लक्षच द्यायचं नाही किंवा जे चांगलं करतायत त्यांच्याचकडे लक्ष द्यायचं. त्यांनाच पुढचं शिकवत जायचं. ज्यांना येत नाहीये त्यांच्याकडे काही लक्षच द्यायचं नाही. तर असा पक्षपातीपणा संशोधकानं करता कामा नये. तर तो निपक्षपाती असला पाहिजे. आदर्श संशोधक हा निपक्षपाती असला पाहिजे. त्याच्यानंतर अनुभव. संशोधनकर्त्याचा अनुभव हा फार महत्वाचा आहे. कुठलंही मोठं संशोधन जर करायला घ्यायचं असेल, तर त्यानं आधी काही दिवस एखाद्या तज्ञ संशोधकाच्या हाताखाली काम केलं पाहिजे आणि त्याच्याकडून तथ्य संकलनाचा किंवा प्रयोग करण्याचा किंवा अ, अ, त्याच्यातलं जे स्टॅटिस्टिक्स आहे, तर त्याचा सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे आणि व्यवस्थित अनुभव घेऊन मगच स्वतःच्या संशोधनाला सुरुवात केली पाहिजे. मोठ्या संशोधकाच्या हाताखाली काम केल्यामुळं काय होईल, त्याला अनुभव येईल, की बाबा तथ्य संकलन कसं करायचं, नमुन्याची निवड कशी करायची, हे सगळं त्यांना आधी अनुभव घेऊन, त्याचं व्यवस्थित ज्ञान घेऊन, मग स्वतःचं जर संशोधन चालू केलं, तर त्या संशोधनाला वेग सुद्धा येईल आणि ते संशोधन तो चांगल्या प्रकारे करू सुद्धा शकेल. तर हे झाले विशिष्ट गुण. आता दुसरा प्रकारचे जे गुण आहेत संशोधनकर्त्याचे ते म्हणजे सामान्य गुण, जनरल क्वालिटीज. तर सामान्य गुण हे जे आहेत ते संशोधनकर्त्याच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत असतात. विशिष्ट गुण हे संशोधनकर्त्याच्या स्वभावाशी निगडीत असतात. तर सामान्य गुण हे संशोधकाच्या
व्यक्तिमत्वाशी निगडीत असतात. तर ते कोणते कोणते आहेत? तर पहिला जो गुण आहे तो म्हणजे वैज्ञानिक प्रवृत्ती. वैज्ञानिक प्रवृत्ती म्हणजेच सायंटिफिक ॲटिट्यूड. म्हणजे कोणत्याही गोष्टीकडं बघताना त्याचा दृष्टिकोन किंवा त्याचे जे विचार आहेत ते वैज्ञानिक असले पाहिजेत. कोणत्याही घटनेकडं, कोणत्याही समस्येकडं वैज्ञानिक दृष्टीनं त्याला पाहता आलं पाहिजे. म्हणजे समजा उदाहरणार्थ बर्मुडा ट्रायंगलच्या इथं गेलं, की सगळ्या वस्तू गायब होतात. तर ते त्या गायब का होतायत? तिथली भौगोलिक परिस्थिती काय आहे? त्याला खाली ओढणारं काही तिथं आहे का? किंवा तिथे अशी कोणती शक्ती आहे, की तिथं ते खेचलं जातंय, असा कोणता फोर्स आहे? अशा पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टीनं त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे. किंवा जर एखादा माणूस जर अंधश्रद्धेनं तो त्या गोष्टीकडे पाहायला लागला, "अरेच्चा! तिथं गेलं की बुडतंय, म्हणजे काहीतरी भूतपिशाच्च तिथं आहे किंवा काहीतरी तिथं जादूटोणा करत असावेत कुणीतरी, त्यामुळंच तिथे बर्म्युडा ट्रायंगलमध्ये सगळं बुडतंय." अशा पद्धतीनं अंधश्रद्धायुक्त विचारांनी किंवा दृष्टीने त्याकडं नाही पाहिलं पाहिजे. उत्तम संशोधक तोच असतो, जो कोणत्याही घटनेकडं वैज्ञानिक दृष्टीने पाहतो. म्हणून वैज्ञानिक प्रवृत्ती ज्याच्याकडे आहे, तो आदर्श संशोधक म्हटला जातो. त्यानंतर दुसरा जो गुण आहे, तो म्हणजे जिज्ञासा, क्युरिओसिटी. म्हणजे संशोधनाच्या सुरुवातीपासून संशोधनाच्या शेवटापर्यंत त्या संशोधकाची जिज्ञासू वृत्ती असली पाहिजे. म्हणजे पुढे काय परिणाम होईल, पुढे काय परिणाम होईल याची जिज्ञासा त्याला असली पाहिजे. त्याच्यामुळं काय होईल, त्याच्यामुळंच त्याला पुढे संशोधन करण्याची प्रेरणा मिळत राहील. म्हणून उत्तम संशोधक हा जिज्ञासू असतो. नंतर तिसरा जो गुण आहे, तो म्हणजे कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन. आता कल्पनाशक्तीच्या जोरावरच आपण विषयाची निवड करत असतो. आपण जी काही विषयाची निवड करतो, ती कल्पनाशक्तीच्या जोरावरच करत असतो. म्हणजे उदाहरणार्थ गायत्री मंत्राचा वनस्पतीच्या बीजांकुरणावर होणारा परिणाम अभ्यासणे. हा विषय आपण ज्यावेळी घेतो, त्यावेळी आपल्या डोक्यामध्ये ही कल्पना असते, की गायत्री मंत्राचा बीजांकुरणावर चांगलाच परिणाम होणार. बीजांकुरण चांगल्या क्वालिटीचं होणार, बीजांकुरण लवकर होणार. ही कल्पना किंवा हे इमॅजिनेशन आपल्या मनामध्ये किंवा आपल्या मेंदूमध्ये असतं आणि त्याच्या जोरावरच आपण तो प्रयोग करणार असतो. म्हणून कल्पनाशक्ती ही सुद्धा संशोधनाची फार महत्वाची असते. कारण कल्पनाशक्तीच्या जोरावरच तो एक चांगला विषय निवडू शकतो. त्यानंतर तिसरा जो गुण आहे तो म्हणजे चिकाटी, पर्सिस्टन्स. म्हणजे कंटाळा नाही केला पाहिजे ना संशोधकानं, की बाबा एक 4-5 दिवस प्रयोग केले किंवा आता बाबा एखाद्याच योगाभ्यासाचा परिणाम जर अभ्यासायचा आहे, तर आपण काही मुलांची निवड केली. एक 4-5 दिवस योगासनं त्यांना शिकवली, करून घेतली, की त्याच्यानंतर कंटाळा आला बाबा, नको बाबा आता किती ही मुलं काही वेळेवर येत नाहीत, त्यांना सगळ्यांना गोळा करायचं, त्यांना शिकवायचं, जी मुलं करत नाहीयेत त्यांच्याकडनं करून घ्यायचं. तर ह्या सगळ्याचा कंटाळा येऊन उपयोग नाही. चिकाटीनं ते काम अविरतपणे रोजच्या रोज करत राहिलं पाहिजे. आणि संशोधन हे टप्प्याटप्प्यानं होत असतं. त्यामुळे एक टप्पा झाला की दुसरा, दुसरा टप्पा झाला की तिसरा. तर असं आपण करत असतो. त्यामुळं चिकाटीनं ते संशोधन करत राहिलं पाहिजे. प्रयोग करताना सुद्धा चिकाटीनं तो प्रयोग करत राहिला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कंटाळा करून उपयोग नाही. म्हणून चिकाटी हा अतिशय महत्वाचा गुण आहे संशोधन कर्त्याचा. काही वेळा काय होतं, की आपल्याला अपेक्षित असे परिणाम येत नाहीत किंवा परिणाम दिसून येत नाहीत. मग असं वाटतं, की जाऊ दे बाबा हे काही बरोबर होत नाहीये. हे काही परिणाम होत नाहीये. जाऊ दे, द्या सोडून. असं म्हणून जर त्यानं ते सोडून दिलं, तर मग ते संशोधन पूर्ण होणारच नाही. उदाहरणार्थ बीजांकुरणाचाच जर आपण प्रयोग करायचा म्हटलं, तर आपण बिया कुंडीमध्ये पेरल्या. मग 4-5 दिवस झाले, आपण आपलं गायत्रीचे मंत्र जपाची रेकॉर्ड तिथं लावतोय किंवा स्वतः तिथे म्हणत बसतोय. दुसरा दिवस आला, काही बीजांकुरण झालं नाही. तिसरा दिवस आला, काही बीजांकुरण झालं नाही. 5वा दिवस आला, काही बीजांकुरण झालं नाही. अरेच्चा! हे काही होतच नाहीये, काही परिणाम होतच नाहीये, असं म्हणून जर सोडून दिलं, तर ते संशोधन पुढे जाणार नाही. पण तो चिकाटीनं 10 दिवस, 12 दिवस, 15 दिवस जर करतच राहिला, तर मात्र
बीजांकुरण नेमकं कधी होतंय, कोणत्या बियाणावर कधी होतंय, किंवा जिथे आपण गायत्री मंत्राचा जप करतोय तिथं कोणत्या दिवशी बीजांकुरण झालं, आणि जिकडे गायत्री मंत्राचा जप करत नाहीये त्या ठिकाणी बीजांकुरण कितव्या दिवशी झालं, ह्या सगळ्याचा अभ्यास व्यवस्थितपणे आपण करू शकतो. पण जर लवकर नाही झालं म्हणून अर्ध्यातच सोडून दिलं तर संशोधन पुढं जाणार नाही. ते चिकाटीनं आपण करतच राहिलं पाहिजे. म्हणून चिकाटी हा फार महत्वाचा गुण आहे आदर्श संशोधकाचा. त्यानंतरचा गुण आहे तो म्हणजे विचारांची स्पष्टता, क्लिअर थिंकिंग. आपली जी संशोधन प्रक्रिया असते ती खूप वेळखाऊ असते. बराच वेळ आपलं संशोधन चाललेलं असतं आणि ही खूप लेंदी प्रक्रिया आहे, खूप लांबलचक प्रक्रिया आहे. तर अशा वेळी आपल्याकडं विचारांची स्पष्टता असणं फार आवश्यक आहे. उदाहरणार्थ बीजांकुरणामध्ये जर आपण आता बीजांकुरणाचा जर प्रयोग घेतला, गायत्री मंत्र जपाचा परिणाम अभ्यासायचा आहे बीजांकुरणाचा, तर मग पहिल्यांदा मेथीचं बी घेतलं. त्याच्यानंतर 5-6 दिवस गायत्री मंत्र म्हणून बघितला, काही बीजांकुरण होत नाही. चला जाऊ दे, हे मेथी जाऊ दे. चला दुसरं घ्या. पालकाची बिया घेतल्या. पालकाच्या बिया पेरल्या. त्याच्यावर एक 8 दिवस आपण गायत्री मंत्राचा प्रयोग केला. बीजांकुरण काही होत नाही. दिलं सोडून ते पालक. पुन्हा कुठली तरी वेगळेच तुळशीच्या बिया घेतल्या. असं सारखं जर धडसोडपणा करत राहिलो, तर संशोधन पूर्ण होणार नाही. म्हणून आपले विचार स्पष्ट पाहिजेत. म्हणजे एक कुठलं तरी घेतलंय ना, तर मग त्याच्यावरच चिकाटीनं प्रयोग करत राहिलं पाहिजे. तरच ते संशोधन पुढे जाईल. म्हणून आपण जो काही विषय निवडलाय, त्या विषयाच्या बाबतीत आणि पुढे संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या विचारांची स्पष्टता आणि ठामपणा व्यवस्थित असणं किंवा त्या विचारांवर आपण ठाम असणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि जो आपल्या विचारांवर ठाम असतो, ज्याच्यामध्ये विचारांची स्पष्टता असते, तोच उत्तम संशोधन करू शकतो आणि तोच आदर्श संशोधक ठरतो. नंतर साधन संपन्नता म्हणजे संशोधनकर्त्याच्याकडे जी काही साधनं आहेत त्याची संपन्नता असणं आवश्यक आहे. अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस. म्हणजे समजा एखाद्या आदिवासी भागात जाऊन संशोधन करायचं आहे किंवा प्रयोगासाठी आपल्याला एखाद्या लॅबोरेटरीत जावं लागणार असेल आणि ते जर तुमच्या घरापासून खूप लांब असेल, तर तिथं रोज तुम्ही चालत जर गेलात, तर ते चालण्यातच इतका वेळ जाईल, तिथं जाण्या-येण्यातच इतका वेळ जाईल, की तुम्हाला संशोधनाला वेळ अपुरा पडेल. मग यासाठी काय आहे, की तुमच्याकडे काहीतरी वाहन असणं आवश्यक आहे, की तिथं रोज जाणं, येणं हे तुम्हाला सोपं झालं पाहिजे. त्याच्यात जास्त वेळ नाही गेला पाहिजे. म्हणजेच त्यासाठी तुमच्याकडे एखादं वाहन असणं आवश्यक आहे. म्हणून साधनांची संपन्नता हा एक गुण इथे सांगितला गेलेला आहे. किंवा इतर सुद्धा काही समजा वेट वेट लॉसवर तुम्हाला प्रयोग करायचा आहे, की एक ठराविक आसनं, सूर्यनमस्कार केल्यानंतर वजनामध्ये घट होते. तर मग वजनावर होणारा परिणाम जर तुम्हाला अभ्यासायचा आहे, तर तुमच्याकडं वेइंग मशीन असलं पाहिजे तुमचं स्वतःचं. कारण का? तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाला तुम्ही दुसऱ्याकडे घेऊन जाणार का मशीनवर हे करायला? मग तो माणूस पण वैतागेल ना आणि तो तुम्हाला कोऑपरेट करणार नाही. त्यापेक्षा काय आहे, की तुमच्याकडे स्वतःचं वेइंग मशीन असणं आवश्यक आहे. किंवा रक्तदाबावर परिणाम तुम्हाला अभ्यासायचा आहे. कपालभातीचा रक्तदाबावर होणारा परिणाम अभ्यासणे. तर एकतर तुमच्याकडे रक्तदाब मापक स्फिग्मोमॅनोमीटर किंवा रक्तदाब मोजण्याचं मशीन तुमच्याकडे तुमचं स्वतःचं असलं पाहिजे आणि तुम्हाला ते त्यानं रक्तदाब तपासता आला पाहिजे. तर अशी जी काही साधनं लागतात आपल्याला संशोधनासाठी, तर त्या साधनांची संपन्नता किंवा ती साधनं तुमच्याकडे स्वतःची असणं आवश्यक आहे. तरच ते संशोधन व्यवस्थितपणे पार पडेल. म्हणून साधन संपन्नता हा एक महत्वाचा गुण आदर्श संशोधनकर्त्याचा असतो. आणि सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे प्रामाणिकपणा, ऑनेस्टी. संशोधन हे प्रामाणिकपणे केलं गेलं पाहिजे. खोटे परिणाम, खोटे निष्कर्ष जर लिहिले, तर ते लगेच कळू शकतं. त्यामुळं प्रामाणिकपणे जर तुम्ही प्रयोग करत राहिला, प्रामाणिकपणे जर निरीक्षणं नोंदवली, तरच ते आदर्श संशोधन किंवा त्याच्यातून येणारे जे निष्कर्ष आहेत, ते अचूक ठरू शकतात. किंवा जो काही तुम्ही प्रयोग करताय, तो प्रामाणिकपणे केला पाहिजे ना. म्हणजे समजा कपालभातीचा रक्तदाबावर होणारा परिणाम अभ्यासणे.
मग कपालभाती हे व्यवस्थित त्या लोकांना, रक्तदाब असणाऱ्या लोकांना व्यवस्थित शिकवलं पाहिजे. त्यांच्याकडनं प्रामाणिकपणे रोजच्या रोज तेवढ्या वेळा ते करून घेतलं पाहिजे. कधी केलं कधी नाही. बाबा 100 वेळा कपालभातीची 100 वेळा करून घ्यायचे रिपिटेशन, किंवा बाबा 5 आवर्तन करायची आहेत तर कधी 2च केली, कधी 1च केलं, कधी केलंच नाही. असं जर केलं तर मग त्याचे जे परिणाम आपल्याला अपेक्षित आहेत ते आपल्याला मिळणार नाही, रक्तदाब कमी होणार नाही. त्यामुळे आपण जे काही प्रयोग करतोय ते प्रामाणिकपणे केले पाहिजे. किंवा ज्याला रक्तदाबाचा आजारच नाहीये आणि त्याला त्या नमुन्याची निवड केली, काही लोकांना काही रक्तदाब नाहीये, काही नाही, आणि त्यांची निवड केली आहे आणि रक्तदाबावर नॉर्मल आलाय कपालभाती करून असं दाखवलं, तर हा असा खोटेपणा काही उपयोगाचा नाहीये. जो आदर्श संशोधक असतो तो प्रामाणिकपणे काम करतो, नमुन्यांची निवड प्रामाणिकपणे करतो, त्यांच्याबरोबर जो प्रयोग करायचा आहे तो प्रयोग प्रामाणिकपणे करतो, आणि त्यामुळं फसण्याची शक्यता नसते. जर प्रामाणिक असेल संशोधन करता तर तो त्याच्यामध्ये फसण्याची शक्यता नसते, आणि त्याचं संशोधन हे अचूक आणि करेक्ट त्याचे निष्कर्ष येतात, आणि ते संशोधन हे आदर्श संशोधन ठरतं. त्यानंतरचा गुण आदर्श संशोधकाचा आहे तो म्हणजे स्वनियंत्रण, सेल्फ कंट्रोल. म्हणजे त्याचं स्वतःवर कंट्रोल असणं आवश्यक आहे. जरा काही इकडं तिकडं झालं तर त्याला लगेच राग आला, तो संताप आला, किंवा त्यानं इतरांवर चिडचिड करणं हे योग्य नाहीये. त्याचं स्वतःवर नियंत्रण असलं पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या आदिवासी भागात जाऊन संशोधन करायचं असेल तर ते आदिवासी लोक कसे असतात, ते काही फारसे शिकलेले नसतात. मग ते अडाणी आहेत, त्यांना काही येतच नाही असं म्हणून त्यांच्यावर चिडचिड करणं, त्यांचा रागराग करणं असं जर केलं तर ते संशोधन योग्य प्रकारे होईल का? नाही होणार. म्हणून त्याचा चिडचिड न करता, राग येऊ न देता, स्वतःवर कंट्रोल ठेवून त्या संशोधनकर्त्यानं संशोधन प्रक्रिया ही चालू ठेवली पाहिजे. म्हणून वाद टाळणं, भांडणं टाळणं, स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवणं, या सगळ्या गोष्टी संशोधन करताना अत्यंत आवश्यक आहेत. म्हणून स्वनियंत्रण हा एक महत्वाचा गुण यामध्ये संशोधनकर्त्याचा असतो. नंतर सगळ्यात शेवटचा गुण म्हणजे कुठला आहे तर तो संघटन कौशल्य, ऑर्गनायझेशन स्किल. आता संशोधन जे आहे, कुठलंही संशोधन करायचं असेल तर ते तुम्ही एकटे करू शकत नाही. कुठलंही संशोधक एकटा करू शकत नाही. त्याला अनेक लोकांची गरज पडते. म्हणजे संशोधन करणं हे एकट्याचं काम नाहीये. बऱ्याच लोकांची त्याला मदत घ्यावी लागते, आणि या सगळ्या लोकांचं संघटन करणं किंवा या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन काम संशोधनाचं व्यवस्थितपणे चालू ठेवणं हे आवश्यक असतं. जर त्याला ते संघटन कौशल्य त्याच्यामध्ये नसेल तर लोक त्याला मदत करणार नाहीत, आणि जर कोणी त्याला मदत नाही केली, जर कोणी कोऑपरेट नाही केलं तर ते संशोधन पुढे जाणं खूप कठीण होतं. म्हणून सगळ्या लोकांना समजून घेणं, सगळ्या लोकांना संघटित करून त्यांच्याकडून त्यांची मदत घेणं आणि संशोधन चालू ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. याच्यावर अतिशय महत्वाचा प्रश्न, नेहमी प्रश्न येतो परीक्षेमध्ये. आदर्श संशोधनकर्त्याचे गुण वर्णन करा. त्याच्यामध्ये हे दोन्ही प्रकारचे गुण लिहायचे आहेत. विशिष्ट गुण आणि सामान्य गुण. विशिष्ट गुण कोणते कोणते आहेत? विशिष्ट गुण हे संशोधनकर्त्याच्या स्वभावाशी निगडीत असतात. ते कुठले आहेत? विषयाचं ज्ञान, संशोधन पद्धतीचं ज्ञान, संशोधनामध्ये व्यक्तिगत रुची असणं, निपक्षपातीपणा आणि अनुभव. हे विशिष्ट गुण आहेत. आणि सामान्य गुण म्हणजे ते संशोधनकर्त्याच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत असतात. ते कुठले कुठले आहेत? तर वैज्ञानिक प्रवृत्ती, जिज्ञासा, कल्पनाशक्ती, चिकाटी, विचारांची स्पष्टता, साधन संपन्नता, प्रामाणिकपणा, स्वनियंत्रण आणि संघटन कौशल्य. तर हे फक्त गुण लक्षात ठेवा. त्याचं स्पष्टीकरण एखाद्या उदाहरणानुसार तुम्ही तुमच्या भाषेत सुद्धा करू शकता. ठीक आहे, समजलंय? हो. त्याच्यात काही शंका आहे का? कारण पुढचा टॉपिक आहे तो महत्वाचा आहे.
काही शंका आहे? संशोधनाच्या मर्यादा, संशोधनकर्त्याचे गुणधर्म समजले? हो हो. आता आपण पुढे जाऊया. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे संशोधनाचे प्रकार. संशोधनाचे मुख्य 3 प्रकार आहेत. एक म्हणजे मूलभूत संशोधन, त्यालाच मौलिक संशोधन किंवा शुद्ध संशोधन किंवा सैद्धांतिक संशोधन असं म्हटलं जातं. दुसरा आहे उपयोजित संशोधन. दुसरा प्रकार उपयोजित संशोधन आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कृती संशोधन. मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन आणि कृती संशोधन हे 3 संशोधनाचे मुख्य प्रकार आहेत. आता पहिला प्रकार आपण बघूया, मूलभूत संशोधन. आता मूलभूत संशोधनालाच मौलिक संशोधन असं पण म्हटलं जातं, शुद्ध संशोधन असंही म्हटलं जातं किंवा सैद्धांतिक संशोधन असं सुद्धा म्हटलं जातं. हे सगळे समानार्थी शब्द आहेत. मूलभूत संशोधन, मौलिक संशोधन, शुद्ध संशोधन, सैद्धांतिक संशोधन हे सगळे समानार्थी शब्द आहेत. यापैकी कुठलंही आलं तरी सुद्धा कन्फ्यूज व्हायचं नाही. मूलभूत संशोधन जे आहे तेच लिहायचं आहे. या चारीपैकी कुठल्याही याच्यावर टीप येऊ शकते. तर त्यावेळी कन्फ्यूज व्हायला होतं, की बाबा शुद्ध संशोधन म्हणजे कुठला प्रकार आला हा? तर शुद्ध संशोधन म्हणजे सुद्धा मूलभूत संशोधनच आहे. मूलभूत, मौलिक, शुद्ध, सैद्धांतिक हे सगळं एकच आहे. ठीक आहे. यालाच फंडामेंटल रिसर्च किंवा प्युअर रिसर्च असं सुद्धा म्हटलं जातं. तर मूलभूत संशोधन, फंडामेंटल संशोधन म्हणजे काय? तर मूलभूत संशोधन जे आहे ते सिद्धांत परीक्षणासाठी केलं जातं. जे काही सिद्धांत मांडलेले असतात आधीच्या संशोधकांनी, तर त्या सिद्धांतांचं परीक्षण करण्यासाठी म्हणजेच पुन्हा एकदा त्याच्यावर प्रयोग करून ते पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी, प्रूव्ह करण्यासाठी म्हणून मूलभूत संशोधन हे केलं जातं. आता नैसर्गिक आणि सामाजिक घटनांसंबंधीचं ज्ञान मिळवणं आणि त्याचं वर्गीकरण करणं हा याचा मुख्य उद्देश आहे. मूलभूत संशोधनाचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर नैसर्गिक आणि सामाजिक घटनांसंबंधीचं ज्ञान मिळवणं आणि त्याचं वर्गीकरण करणं. हा मूलभूत संशोधनाचा मुख्य उद्देश आहे. आता मूलभूत संशोधनाची जी सुरुवात आहे ती एखाद्या मूलभूत घटकानं किंवा मूलभूत सिद्धांतानं केली जाते. आणि मूलभूत संशोधनामध्ये एखाद्या समस्येचा सखोलपणे अभ्यास केला जातो आणि त्या समस्येच्या मुळापर्यंत संशोधन कार्य पोचतं. म्हणजे समजा भूकंप झाला, तर भूकंप झाला म्हणजे भूकंप कुठं झाला, किती प्रमाणात झाला, त्यावेळी तिथलं हवामान कसं होतं, तिथली भूरचना म्हणजे जमिनीची रचना कशी आहे, या सगळ्याचा अभ्यास मुळापर्यंत केला जातो. म्हणून मूलभूत संशोधनामध्ये एखाद्या समस्येचा सखोलपणे अभ्यास केला जातो आणि त्या समस्येच्या मुळापर्यंत संशोधन कार्य पोचतं आणि त्या समस्येबाबतच्या ज्ञानाची वृद्धी त्यामुळं होत असते. असं जरी असलं तरी मूलभूत संशोधन हे व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी लगेच लागू होत नाही. म्हणजे समजा भूकंपाच्या बाबतीत जर आपण संशोधन केलं, की भूकंप जेव्हा झाला त्यावेळी तो नेमका कुठे झाला? डोंगराळ भागात झाला का नदीकाठी झालाय का समुद्राकाठी झालाय का कुठेतरी डोंगरावर पर्वतावर झालाय? तो नेमका कुठं झालाय? तिथली भूरचना कशी आहे? किती रिश्टर स्केलचा भूकंप झालाय? या सगळ्याचा आपण अभ्यास करतो आणि हा अभ्यास केला, त्याचं ज्ञान आपण मिळवलं, की बाबा अशी परिस्थिती तिथं होती आणि त्यामुळं तिथे भूकंप झाला. हे आपण शोधून काढलं. पण त्याचा लगेचच आपल्याला व्यवहारात उपयोग होतो का? नाही. तर मूलभूत संशोधनामध्ये मुळापर्यंत संशोधन जातं. त्या घटनेबद्दलचं पूर्ण ज्ञान आपण मिळवतो, परंतु लगेचच त्याचा आपण व्यवहारात उपयोग करू शकत नाही किंवा लगेचच व्यवहारामध्ये ते समस्या सोडवण्यासाठी लागू पडत नाही. परंतु पुढे जाऊन आपण त्याचा उपयोग करू शकतो अनेक ठिकाणी. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत किंवा गुरुत्वाकर्षणामुळं वस्तू खाली पडतात. हा सिद्धांत त्यांनी मांडला. परंतु लगेच त्याचा काही उपयोग झाला का? नाही. पण त्याचा उपयोग नंतर आपण बऱ्याच ठिकाणी केला गेला.
तसंच दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर पायथागोरसचा सिद्धांत. पायथागोरसचा जो सिद्धांत आहे, तो जेव्हा शोधून काढला त्यावेळी त्याचा लगेचच काही उपयोग झाला नाही. म्हणजे ज्ञान फक्त मिळवलं. परंतु त्याचा उपयोग नंतर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, बांधकामामध्ये किंवा आर्किटेक्चरमध्ये त्याचा नंतर व्यावहारिक उपयोग केला गेला. आता हे जे मूलभूत संशोधन असतं, हे पूर्ण करण्यासाठी म्हणून वेळेचं कुठलंही बंधन नसतं. त्यामुळं संशोधन कार्यात सतत नवीन ज्ञानाची भर पडत असते आणि या नवीन ज्ञानाच्या निर्मितीतून निघालेले जे निष्कर्ष आहेत, ते जगन्मान्य होतात. कारण या संशोधनामध्ये समस्येच्या मुळापर्यंत ज्ञान घेतलं जातं. त्यामुळं त्याच्यातून निघालेले जे निष्कर्ष आहेत, ते पूर्ण जगाला मान्य होतात. जगन्मान्य होतात. परंतु दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी लगेचच काही त्याचा उपयोग होत नाही. तर आता या मूलभूत संशोधनामध्ये काय-काय कुठल्या घटकांवर संशोधन केलं जातं? तर या मूलभूत संशोधनामध्ये 2 घटकांवर संशोधन केलं जातं. एक म्हणजे नवीन सिद्धांतांचा शोध. ज्यावेळी नवीन सिद्धांतांचा शोध लावला जातो, त्यावेळी ते मूलभूत संशोधन असतं. आणि दुसरं काय केलं जातं, तर प्रचलित सिद्धांतांचा विकास. तर या 2 घटकांवर संशोधन केलं जातं. पहिला घटक म्हणजे नवीन सिद्धांतांचा शोध आणि दुसरा घटक म्हणजे प्रचलित सिद्धांतांचा विकास. आता नवीन सिद्धांतांचा शोध म्हणजे काय? तर मूलभूत संशोधनामध्ये संशोधनकर्त्यानं स्वतःच्या प्रतिभेचा किंवा कल्पनेचा विकास करून एखाद्या गोष्टीचा पूर्णपणे नव्यानं शोध लावलेला असतो. उदाहरणार्थ न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत किंवा जेम्स वॅटनं जे वाफेच्या इंजिनाचा शोध लावला तो शोध हा म्हणजे पूर्णपणे नव्यानं लावलेला शोध आहे. त्याच्यावर आधी कुणीच संशोधन केलं नाही किंवा याच्या आधी कुणीच काही सिद्धांत मांडलेला नसतो. जे नवीनच सिद्धांत मांडलेला असतो, ते म्हणजे नवीन सिद्धांतांचा शोध आणि तोच शोध एका सिद्धांताच्या स्वरूपात जगासमोर मांडला जातो आणि पूर्ण जगाकडून त्या सिद्धांताला मान्यता मिळते. पूर्ण जग तो सिद्धांत मान्य करतो. याचं उदाहरण 2 उदाहरणं याची मुख्य उदाहरणं म्हणजे काय? एक म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध, दुसरं म्हणजे जेम्स वॅटनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. वाफेच्या इंजिनाचा शोध पहिल्यांदा कोणी लावला? जेम्स वॅटनं लावला. तो पहिल्यांदाच लावला ना त्यांनी आणि तो एक नवीन सिद्धांत त्यानं जगासमोर मांडला आणि तो सिद्धांत पूर्ण जगानं मान्य केला. त्याच्यानंतर दुसरं कुठला घटक आहे ज्याच्यावर मूलभूत संशोधन केलं जातं? ते म्हणजे प्रचलित सिद्धांतांचा विकास. म्हणजे पूर्वी जे सिद्धांत मांडलेले आहेत, त्याच सिद्धांतावर पुन्हा एकदा अ, व्यापक स्वरूपात किंवा मोठ्या प्रमाणावर प्रयोग करून, संशोधन करून त्यात नवीन ज्ञानाची भर टाकली जाते आणि नवीन ज्ञानाची भर टाकल्यानंतर त्याच्यावर परिस्थितीनुसार त्या सिद्धांतामध्ये काही बदल सुद्धा केले जातात. आता उदाहरणार्थ काय? तर अणू जो आहे पूर्ण जगातल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या असंख्य अशा अणूंनी बनलेल्या आहेत. बरोबर? तर हा अणू जो आहे ॲटम त्या अणूची आंतररचना जी आहे, त्याचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे, तर त्याच्या बाबतीत जे काही सुरुवातीला सिद्धांत मांडले गेले होते, तर त्या सिद्धांतामध्ये जसं पुढं आणखी संशोधन त्याच्यात होत गेलं, तसं-तसं त्याच्यामध्ये वेळोवेळी अ, काही बदल पण घडवण्यात आले किंवा त्याच्यामध्ये अजून काही नवीन ज्ञानाची भर सुद्धा टाकली गेली. आता नील्स बोर या शास्त्रज्ञानं काय केलं, की त्यानं त्या अणूच्या संरचनेबद्दल आणखी संशोधन केलं आणि त्यानं जगासमोर आणलं, की अणूची सगळी जी काही शक्ती आहे, प्रत्येक अणूची जी शक्ती आहे, ती त्याच्या केंद्रस्थानी एकवटलेली आहे. म्हणून त्या केंद्रस्थानाला आपण काय म्हणतो? न्यूक्लियस. जे काही न्यूक्लियस आहे किंवा त्याचं जे सेंटर आहे अणूचं, तर त्या अणूची पूर्ण जी काही शक्ती आहे, ती त्याच्या केंद्रस्थानी किंवा त्याच्या न्यूक्लियसमध्ये एकवटलेली असते. परंतु नंतर त्याच सिद्धांतांच्या आधारे पुढे रुदरफोर्ड रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आणि जगासमोर एक नवीन सिद्धांत प्रचलित केला, की अणूची शक्ती सुद्धा सूर्यमालेप्रमाणे त्याच्या वेगवेगळ्या कक्षेत एकवटलेली आहे.
म्हणजे आधी नील्स बोअरनी काय सांगितलं की सगळी शक्ती जी आहे ती त्याच्या केंद्रस्थानी न्यूक्लियस मध्ये एकवटलेली आहे, परंतु त्याच्यावर रुदरफोर्डनी पुढे आणखीन बरंच संशोधन केलं आणि त्याच्यानंतर त्या संशोधनानंतर त्यांनी काय निष्कर्ष काढला की सगळी अणूची जी शक्ती आहे ती काही त्याच्या केंद्रस्थानी एकवटलेली नाही, तर त्याची शक्ती सुद्धा सूर्यमालेप्रमाणे त्याच्या वेगवेगळ्या कक्षेमध्ये एकवटलेली आहे, वेगवेगळ्या कक्षेत एकवटलेली आहेत. कारण न्यूक्लियस भोवती प्रोटॉन प्रोटॉन पण त्याच्या भोवती न्यूक्लियस भोवती फिरत असतो आणि त्या सूर्यमालेप्रमाणे त्याची जी काही कक्षा असते त्या कक्षेमध्ये शक्ती ही वेगवेगळ्या कक्षेमध्ये शक्ती ही सामावलेली आहे किंवा वेगवेगळ्या कक्षेत ती एकवटलेली आहे, केंद्रस्थानी एकवटलेली नाहीये, हे त्यांनी सिद्ध केलं. तर याला याला म्हणायचं प्रचलित सिद्धांतांचा विकास. म्हणजे आधी जो सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यावर आणखी संशोधन करून एकतर त्याच्यात नवीन ज्ञानाची भर टाकली जाते किंवा त्या सिद्धांतामध्ये बदल केले जातात. तर असं हे 2 घटकांवर मूलभूत संशोधन हे केलं जातं. ठीक आहे, समजलं? मूलभूत संशोधन म्हणजे काय समजलं? ठीक आहे. आता मूलभूत संशोधनाची वैशिष्ट्य कोणती किंवा मूलभूत संशोधनाचं महत्व काय आहे? आता मूलभूत संशोधनाची वैशिष्ट्ये किंवा मूलभूत संशोधनाचं महत्व दोन्हीचं उत्तर एकच लिहायचं आहे. कळलं? तर मूलभूत संशोधनामध्ये संशोधक नवीन सिद्धांत जगासमोर मांडतो. मूलभूत संशोधनामध्ये संशोधक काय करत असतो तर एक नवीन सिद्धांत जगासमोर मांडतो. नंतर दुसरं वैशिष्ट्य कोणतं तर संशोधनाच्या अंतर्गत म्हणजे त्या संशोधनामध्ये अभ्यासली जाणारी जी काही समस्या आहे ती काल्पनिक असते. म्हणजे आधी ती समस्या आधी ते कल्पना केली जाते की बाबा फळ खालीच का पडलं तर याचा अर्थ काहीतरी आकर्षण जमिनीमधून काहीतरी आकर्षण आहे की ज्या आकर्षणामुळं वस्तू खालीच येते वर जात नाही. काय असेल मग ती गुरुत्वाकर्षणाची शक्ती असेल अशी आधी कल्पना केली गेली आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे ते सिद्ध केलं गेलं. म्हणून संशोधनांतर्गत अभ्यासली जाणारी जी संशोधन समस्या आहे ती काल्पनिक असते. ती कल्पना संशोधनकर्त्याच्या कल्पना शक्तीतून निर्माण झालेली असते आणि त्याचा दैनंदिन जीवनाशी फारसा काही संबंध नसतो. म्हणजेच मूलभूत संशोधनामध्ये अभ्यासली जाणारी समस्या ही काल्पनिक असते, त्याचा दैनंदिन व्यवहाराशी फारसा संबंध नसतो. संशोधनकर्त्याच्या कल्पनाशक्तीतून आधी ती निर्माण होते आणि नंतर प्रयोगाद्वारे ती सिद्ध केली जाते. त्यानंतर तिसरं जे मूलभूत संशोधनाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे जे मूलभूत संशोधन आहे ते नवीन ज्ञान प्राप्त करण्याच्या हेतूनं राबवलं गेलेलं असतं. ते जे संशोधन आहे ते नवीन ज्ञान निर्माण करण्यासाठी किंवा नवीन सिद्धांत मांडण्यासाठी म्हणून ते संशोधन केलं जातं. त्यावेळी ते संशोधन करत असताना की याचा व्यवहारात काय उपयोग होईल किंवा याचा आपल्याला काय उपयोग आहे, व्यावहारिक उपयोगितेचा त्यामध्ये विचार केला जात नाही, परंतु त्या सिद्धांताचा कालांतरानं व्यवहारामध्ये उपयोग हा होतच असतो. नंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे मूलभूत संशोधनाचं ते म्हणजे संशोधनाद्वारे मिळालेले जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष अतिशय अचूक, प्रातिनिधिक आणि सार्वभौम असतात. म्हणजे गुरुत्वाकर्षण जी शक्ती आहे ती जी आहे ती अचूक असते, म्हणजे ती असतेच. असं नाही होत की पुण्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि मुंबईत गुरुत्वाकर्षण शक्ती नाहीये किंवा डोंगरावर गुरुत्वाकर्षण आहे आणि समुद्रात गुरुत्वाकर्षण नाहीये, असं काही नाहीये. तर ते सगळीकडं असतं गुरुत्वाकर्षण. म्हणून जे काही सिद्धांत मूलभूत संशोधना अंती मांडले जातात ते अचूक असतात, प्रातिनिधिक असतात आणि सार्वभौम असतात. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी तो सिद्धांत तसाच असतो, तो चुकीचा ठरत नाही, म्हणून ते जगन्मान्य होतात. तर ही 4 मूलभूत संशोधनाची वैशिष्ट्ये आहेत.
समजलं का मूलभूत संशोधन? हो मॅम. हा. आता पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे उपयोजित संशोधन. मैम उपयोजित, हाँ हाँ विचारा। मैम सेकंड वाला फिर से बोलो. सेकंड वाला, हाँ. संशोधन, संशोधन में जो समस्या का अभ्यास किया जाता है वो इमेजिनरी होता है, काल्पनिक होता है। वो अच्छा. संशोधक के, संशोधनकर्ता के इमेजिनेशन पावर से, कल्पना शक्ति से निर्माण होता है। और उसका हमारा जो रूटीन, जो दैनंदिन जो व्यवहार है, दैनंदिन जीवन जो है, उसमें उसका कोई संबंध नहीं रहता है। बाद में उसका उपयोग किया जाता है, लेकिन पहले उसका कोई फायदा है या नहीं है, इससे ऐसा कोई विचार नहीं किया जाता है। बस वो सिद्धांत प्रूव करना होता है। ठीक है, म्हणजे संशोधनांतर्गत अभ्यासली जाणारी जी समस्या आहे ती काल्पनिक असते, ती संशोधनकर्त्याच्या कल्पनाशक्तीतून निर्माण झालेली असते, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी फारसा संबंध नसतो। अर्थात दैनंदिन जीवनामध्ये त्या सिद्धांतांचा नंतर आपण वापर करू शकतो, पण संशोधन करताना त्याचा काही विचार केला जात नाही। मला वाटते पुढचा जो प्रकार आहे तो आपण उद्या बघूया, नाहीतर तो अर्धवट राहील, 2च मिनिटं राहिलेत। ठीक है।